हा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे. आजच्या काळात महिलांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे पुरेसे नाही, तर कायदेशीर प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन स्वतःच्या हक्कांचे रक्षण करणे गरजेचे आहे. येथे एक लेख दिला आहे जो या विषयावर प्रकाश टाकतो. अन्यायाविरुद्ध वज्रमुठ, महिलांनी स्वतःच्या कायदेशीर रक्षणासाठी पाऊल उचलणे काळाची गरज. आज आपण 21व्या शतकात वावरत असताना एकीकडे महिला प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत आहेत, तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. समाजात वावरताना किंवा घरात राहतानाही अनेकदा स्त्रियांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागते. अशा वेळी सहन करणे हा उपाय नसून न्यायालयात स्वतःच्या हक्कांचे रक्षण करणे हाच खरा मार्ग आहे. 1. गप्प बसणे ही गुन्हेगाराला दिलेली संमती आहे. बऱ्याचदा सामाजिक दबाव, कुटुंबाची प्रतिष्ठा किंवा भीतीपोटी महिला अत्याचाराविरुद्ध तक्रार करत नाहीत. मात्र आपली ही शांतता गुन्हेगाराचे धाडस वाढवते. जेव्हा एक महिला अन्यायाविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावते, तेव्हा ती केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजातील इतर हजारो महिलांसाठी एक प्रेरणा बनते. 2. कायद्याचे ज्ञान आपले सर्वात मोठे शस्त्र. महिलांना संविधानाने आणि भारतीय कायद्याने विशेष अधिकार दिले आहेत. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्धचा कायदा, पॉश ॲक्ट किंवा सायबर सुरक्षा कायदे यांची प्राथमिक माहिती प्रत्येक महिलेला असणे आवश्यक आहे. माहिती हेच सामर्थ्य आहे, हे लक्षात घेऊन महिलांनी स्वतःचे कायदेशीर हक्क समजून घ्यायला हवेत. 3. न्यायालयीन प्रक्रियेत सक्रिय सहभाग. केवळ केस दाखल करणे पुरेसे नाही, तर त्या प्रक्रियेत स्वतःहून लक्ष घालणे महत्त्वाचे आहे. पुरावे गोळा करणे, घरातील किंवा बाहेरील अत्याचाराचे पुरावे, मेसेज, फोटो, ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा साक्षीदार जपून ठेवणे. वकिलांशी सुसंवाद, आपल्या वकिलाला प्रकरणाची स्पष्ट आणि खरी माहिती देणे. न डगमगता साक्ष देणे, न्यायालयात जेव्हा उलटतपासणी होते, तेव्हा आत्मविश्वासाने आपली बाजू मांडणे. 4. स्वतःचे रक्षण स्वतःच का करावे? पोलीस आणि न्यायव्यवस्था मदतीसाठी नक्कीच आहे, पण जोपर्यंत पीडित महिला स्वतः कणखरपणे उभी राहत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय मिळणे कठीण असते. न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्याचे धैर्य दाखवल्यास आरोपीवर एक मानसिक दबाव येतो आणि समाजात असा संदेश जातो की आता स्त्री अबला नाही, तर ती कायद्याची ढाल घेऊन लढणारी सबला आहे.